निर्गमनची पुस्तक याच्या 5व्या अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 23 वचन आहे. या अध्यायामध्ये मोशे अहरोन फारो राजाकडे जाऊन इस्रायली लोकांना देवाचे आराधना करायसाठी जायचे आहे सांगितलेले विधान. फारो ऐकल्यानंतर यहोवा कोण आहे त्याचा तिरस्कार करणे. अजून दुसऱ्यांदा मोशे अहरोन आम्ही देवासाठी बली अर्पण करायसाठी जातो म्हणणे. फारो म्हणतो का तुम्ही लोकांना आळस्य आणि फालतू करून राहिले, म्हणजे तुम्ही त्यांचे कामापासून त्यांना सोडवून राहिले. त्या लोक विचार करणे आणि अजून इस्रायली लोकांचे कामं वाढवणे. पहिले ते लोक इस्रायली लोकांना विटा बनवायसाठी साचा द्यायचे आणि आता लोक म्हणतो का आम्ही तुम्हाला साचा नाही देणार, जितकी तुम्ही पहिलं विटा बनवत होते तितकंच आता आम्हाला पाहिजे. तुम्ही देवाला बली अर्पण करतो म्हटले, याच्यानं मला कळते का तुम्ही आलसी लोक आहे. इतकेच नाही, तुम्ही खोट्या गोष्टीवर आपले लक्ष लावून राहिले म्हणून त्यांच्यावर तो रागवला. त्यावेळी इस्रायली लोकांवर तर इटा बनवायचा भार पडला. ते लोक साच्यासाठी फिरू लागले. काम करवणारे लोक त्या लोकांना फार त्रास दिले. जसे तुम्ही अगदी इटा बनवून देत होते तसेच तुम्ही बिना साचेचे इटा द्यायचे. ज्या दिवसाचे काम आहे त्याच दिवशी झाले पाहिजे. काही संदर्भामध्ये मिस्रीचे कार्यकर्ता इस्रायली लोकांना मारले. या रीतीनं त्या लोकांना वेदना दिली. तेव्हा इस्रायलचे प्राचीन लोक जाऊन फारोला विनंती केले. तेव्हा इस्रायली लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, आपण आपल्या दासांची असे का वर्तात? आपल्या दासास गवत देत नाही तरी ते आम्हास म्हणतात, विठा करा, पहा आपल्या दासास मार मिळते आहे. तो म्हणाला, तुम्ही आळसी आहात. आळसी म्हणूनच तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्या, आमच्या परमेश्वरा प्रित्यार्थ आम्हाला यज्ञ करू द्या. निघा येथून आणि आपले काम करा. इस्रायली लोकांना कळले का ते लोक फार मोठ्या संकटमध्ये पडले. त्या लोकांना त्यांची निंदा केले, कारण तुमच्याकरता आम्ही श्रमाचे भागीदार झालो. यहोवा तुमचा आणि आमचा न्याय करो. मोशे देवापाशी जाऊन प्रार्थना करू लागले का तुझ्या लोकांचे बरे नाही पण वाईटच झाले, असे देवासोबत तो प्रार्थना करू लागले. इथं विवरण संपतो. आता आपण पहिल्या वचनपासून बघू आणि त्याचे एक्सप्लेनेशन का आहे आपण पाहू. नंतर मोशे व अहरोन फारोसकडे जाऊन म्हणाले. नंतर म्हणजे काय? ते लोक इस्रायली वडील लोकांकडे जाऊन त्या लोकांना देवाचे चिन्ह दाखवले आणि देवानं सांगितलेल्या गोष्टी त्या लोकांना सांगितले. त्या लोकांना यांचा अंगीकार केले आणि विश्वास केले. त्यानंतर ते सर्व लोक देवाची आराधना करायसाठी आपण जावो ठरवल्यानंतर फरो
मिस्र देशांचे राजा आहे आणि फरोला मिळासाठी साधारण रीतीनं अनुमती नाही मिळत. मोशे आणि अहरोन लोकांसाठी फारो राजाला भेटासाठी आले. इस्रायलचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांना माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव कराव म्हणून त्यांस जाऊ दे. इस्रायली लोकांचा देव याचा अगोदर देवाला यहोवा म्हणून नाही बोलावले. निर्गमनची पुस्तक याचा 6 अध्याय 3 वचन. मी अब्राहम इसाक व याकोब यांस सर्व सामर्थ्य देव म्हणून प्रगट झालो, तथापि परमेश्वर या माझ्या नामाने मी त्यांस ज्ञात नव्हतो. यासाठी मिस्र देशमध्ये असताना यहोवा म्हणून नाव कधीच ऐकण्यात नाही आले. इस्रायली लोकांना इस्रायली लोकांना उत्पत्ती याच्या 17 अध्यायाच्या अनुसार अब्राहम इसाक आणि याकोबचा परमेश्वर आहे हेच इस्रायली लोकांना मिस्र देशामध्ये असताना माहीत होते. त्याचे नाव यहोवा आहे देवानं फक्त मूशावरच प्रगट केले. यासाठी कधीच नाही ऐकलेले फारो राजानं देवाचे नाव ऐकले यहोवा. तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायल्सला जाऊ द्यावे. मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायल्सला काही जाऊ देणार नाही. देवानं अगोदरच मोशेला सांगितले का मी फारोचे मन कठीण करीन. त्या देशाचा नाश झाल्यानंतर तो तुम्हाला जाऊ देणार. यासाठी काही विशेष घटना घडले पाहिजे आणि हा देश देवाच्या सामर्थ्याला कळले पाहिजे. तेव्हापर्यंत फारोचे हृदय कठीण होतील. शब्दाच्या द्वारा ज्या गोष्टी सांगितले आहे त्याच गोष्टी अनुभवमध्ये आल्यानंतर कठीण वाटतो. शब्द वेगळे आहे आणि अनुभव वेगळे आहे. यहोवा कोण आहे? मी त्याला ओळखत नाही हे फक्त फारोची समस्या नसते. आज जगामध्ये असलेले सर्व लोकांचे परमेश्वरविषयी हेच प्रश्न आहे. यहोवा होय काय? यहोवा कोण? मी त्याला ओळखत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आज संपूर्ण जगत नास्तिक आहे आणि आज धर्म अधिकारी असे प्रश्न करून राहिले. त्या काळामध्ये असलेला फरोला यहोवा माहीत नाही आणि यहोवाचे इतिहास पण नाही माहीत. अब्राहम इसाकच्या जीवनामध्ये याकूबच्या जीवनामध्ये जे काय घडले ते फरोला माहीत नाही. फारोला देवाचा इतिहास नाही माहीत असल्यामुळे यासाठी देवाविषयी त्याचे काहीच अभिप्राय नाही आणि देवाविषयी त्याला काहीच माहिती नाही. आज देवाला नाही कळलेले लोकांचा हा प्रश्न आहे आणि पवित्र शास्त्र आपल्याला याचा उत्तर देतो. धीर धरून आपण पवित्र शास्त्राला वाचलो पाहिजे आणि माहीत असणाऱ्या लोकांकडून आपण ऐकले पाहिजे. पवित्र शास्त्राला कळणे आणि माहीत करणं प्रत्येक लोकांची जबाबदारी आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, फरो राजा
आणि त्याची सरकार. इथं आपण बघतो का देव कोण आहे आणि देवाचे लोक कोण आहे असे म्हणत आहे. ते म्हणाले, इब्रीच्या देवानं आम्हास भेट दिली. हे देवासोबत त्यांचे व्यक्तिगत अनुभव आहे. देवाचे लेकरं म्हणतात का आम्ही देवास भेट घेतली. संपूर्ण जगामध्ये एक सभा असताना एक नास्तिक म्हणतो का मी देवाला बघले. हे वाक्य फक्त ख्रिस्ती लोक बोलतानीच मी ऐकले आहे संपूर्ण जगेमध्ये. म्हणजे याचा अर्थ का आहे, एक खरा ख्रिस्तीस देवाला माहीत असणारा असतो. इथे मोशे आणि हारून म्हणत आहे, इब्रीच्या देवानं आम्हास भेट दिली. आम्ही त्याला भेट नाही दिली, तोच आम्हाला भेट दिली. तो त्याच्या कामासाठी त्यानं आम्हाला निवडले आणि तो आम्हाला ओळखते. त्याच्या इच्छानं त्यानं आम्हाला त्याच्या कामासाठी निवडले आहे. तर आता आम्हास 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर यास यज्ञबली अर्पू द्यावे असं आमचे अर्ज आहे. अजून एक गोष्टी इथं मोशेनं म्हटली. असे ना केल्यानं तो कदाचित पटकीनं अथो त्वरितनं आमचा समाचार घेईल. हे गोष्टी ख्रिस्तीवेतांना नाही कळत. देव का आहे आणि तरवरीनं तो आपल्या लोकांचे समाचार घेणे काय आहे. मोशे मार्गामंदी असताना देव त्याला मारायचे प्रयत्न केले. याचा वर्णन मी तुम्हाला सांगितले. मोशेला बोलावणारा देव तो नाही येत म्हणले तरी त्याला व्यूहन देऊन बोलावणारा देव. तो मिस्र देशाच्या प्रवासासाठी निघताना देव त्याला मारायचे प्रयत्न केले. तो कसा देव आहे आणि का देव आहे, हे गोष्टी आपण माहीत करून घेतले पाहिजे. हा देव रक्षण करणारा देव आहे आणि शिक्षा देणारा देव आहे. हा देव नीतिमान लोकांना वाचवणारा देव आहे आणि जे लोक नीतिमान नसतो त्या लोकांना शिक्षा देणारा देव आहे. हा देव पश्चाताप करणारा पापी लोकांचा रक्षण करणारा देव आहे आणि अशुद्ध अपवित्र लोकांना तो शिक्षा देणारा देव आहे. या गोष्टी पुष्कळ लोकांना अडकवतो. त्याच्या लोकांना का त्यांच्या वर पडून मारणारा देव असे कसे असते. तो आपल्या भक्तांना कसे करून वाचवतो. पण इस्रायली लोकांचा देवाविषयी अभिप्राय का आहे. देवाची आज्ञाचे पालन नाही करण्यामुळे देवाचा क्रोध आणि कोप आमच्यावर येतील असे इस्रायली लोक फारोसोबत बोलत आहे. यासाठी देव आपल्या भक्त लोकांचे विचारचे विमर्शन करतो आणि त्याच्यावर विचार करतो. त्याचे तो न्याय करतील असे इथे मोशे सांगून राहिले. आपला देव जितका प्रेमानं भरून आहे तितकाच तो न्यायानं पण भरून आहे. तो क्षमा करण्यामध्ये सिद्ध परमेश्वर आहे आणि तो शिक्षा द्यासाठी मन भरून आहे.
ज्या मनुष्याचे रक्षण करणारा देव आहे आणि त्याला अंगीकार करण्याचे द्वारा तो रक्षण करतो, पण जे लोक त्याचा अंगीकार नाही करत, त्यांना मनुष्य जातीसाठी केलेले प्रायश्चितचा अंगीकार नाही करत, त्याला सर्वदासाठी तो अग्निकुंडामध्ये टाकतो आणि त्याचा न्याय करतो. यासाठी आपण पवित्र शास्त्राला समजून घेतले पाहिजे. मिस्राचा राजा त्यास म्हणाला, हे मोशे, हे आहारोन, तुम्ही लोकांस काम सोडून जावयास का लावितो? तुम्ही आपल्या बेघेरी कामावर तर चालते व्हा. हा अध्याय आपल्याला दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्टी, धर्माच्या नावानं केलेले कार्य आणि धर्मावर तर विश्वास नसलेले लोक कसे असतो इथं आपल्याला सांगत आहे. मोशे फारोला म्हणतो का आम्ही 3 दिवसाच्या प्रवासामध्ये जाऊन अरण्यात देवाचे अर्पण करतो, आणि फारो राजा त्याला असे उत्तर देतो का एक प्राकृतिक व्यक्तीसारखे. फारो म्हणतो का तुम्ही काम करव्यास काऊन त्यांना सोडवतो कामापासून. लोकांना मागलेले वेळला ऐकून तो राजा त्याचे चुकीचा अर्थ काढत आहे. फारो राजाला असे वाटले का मोशे त्या लोकांना त्यांच्या कामापासून त्यांचे काम सोडवत आहे, पण त्याला असे नाही वाटले का देव त्यांना प्रत्यक्ष झाले आणि ते लोक देवासाठी अर्पण करासाठी जाऊन राहिले. त्यानं असे फारोनं त्यांच्यावर विश्वास नाही केले. फारो आणखी म्हणाला, पहा, हे बेगेरी लोक देशात बहुत आहेत आणि तुम्ही त्यांना काम सोडून जाण्यास लावणार. त्याच दिवशी फारोनं त्याचे लोकांना मुकदमा व त्यांचे नायक यांस आज्ञा केली की विटा करण्यासाठी तुम्ही या लोकांस आजवर गवत देत आले, तसे आता देऊ नका. त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे. तरी जेवढ्या विटा त्यांस करावे लागतात तेवढ्या त्याच्याकडून करावे. काही कामी करू नका. ते आळसी बनले आहेत म्हणून ते ओरड करीत आहेत का आम्हास जाऊ द्या, आमच्या देवास यज्ञ बली अर्पू द्या. जे लोक जास्त प्रार्थना करतील, देवाच्या वचनामध्ये जास्त वेळ घालतील, प्रार्थनामध्ये वेळ घालतील, त्या लोकांना इतर लोकांच्या दृष्टीमध्ये अशी लोक आळसी आणि काही कामाचे नाही असे त्या लोकांना वाटतो. बघा, इथे फरो राजा, इतके मोठे राजा, लोकाविषयी त्याला काय समजून येऊन राहिले? आळसी लोक आपले काम सोडवण्यात येत आहे, काम सोडत आहे असं त्याला समजून येत आहे. यासाठी त्यानं त्यांचे काम फार कठीण केले आणि त्यांच्या कष्टाला फार वाढवले. या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्याच्यावर कामाचे बोज पाहून ते या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. इथं देवाच्या गोष्टीला खोटे म्हणत आहे. जगामध्ये असलेले लोकांचे डोळे शैतानाच्या द्वारा बांधण्यात आले आहे आणि ते आंधळे आहे. यासाठी त्या लोकांना देवाच्या वचनवर विश्वास नाही. इथे देवाच्या वचनला असत्य बनवून राहिले. मनुष्याचे पाप देवाच्या वचनला खोटं करतो, त्याला खोटं दाखवतो. विश्वास नसणारा व्यक्ती वचनला खोटं समजतो, खोटं करतो. इथे फरो पण देवावर तर
विश्वास नाही आहे आणि त्यानं देवाला पण ग्रहण नाही केले, यासाठी तो येते असे बोलून राहिले. ते फारो स्टेटमेंट देऊन राहिले का त्यांच्या खोट्या गोष्टीवर तर विश्वास नको करू. आत्तापर्यंत इस्लामिक लोक आणि इतर धर्माचे लोक ख्रिस्ताच्या गोष्टीवर तर विश्वास नका धरा असे म्हणतो. त्या काळामध्ये मिस्र लोकांना इस्रायली लोकांना हे टायटल दिले आणि आज आपल्या काळामध्ये आपल्या जगामध्ये असलेले लोक आपल्याला हा टायटल देतो का यांच्या गोष्टीवर तर विश्वास नका करा. देवाचे वचन सत्य आहे आपण सांगले तरी हे सत्य आहे अशी त्यांची भावना असतो. मग लोकांचे मुकदमा व नायक बाहेर जाऊन त्यास म्हणाले, फारो म्हणतो मी तुम्हास गवत पुरविणार नाही. तुमची ज्या आणि मिळेल तिथून मदत आणा, गवत आणा. तुमचे काम काही कमी होणार नाही. अगोदर त्या लोकांना गवत देऊन विटा बनवायचे काम त्यांना सांगायचे होते. आता इस्रायली लोकांना कळले का आपले काम झाले. आता नैल नदी काटे हा गवतचे उपजाव असते. या गवतचा उपयोग विटाच्या निर्माणासाठी उपयोग करायचे. आता यासाठी त्या गवत पण आणायची जिम्मेदारी याच लोकांवर होती आणि इटा पण बनवायची होते. तेव्हा ते लोक गवताच्या ऐवजी धान्याचे सळ जमा करण्यास सर्व मिस्र देशभर पांगले. कारण कुटुंबाला अन्न मिळले पाहिजे. एका बाजूला ते लोक गुलाम आहे आणि एका बाजूला त्यांच्या कांद्यावर तर कार्यभार आहे. कोटस पडून जाता नाही येत आणि ते लोक आतमध्येच राहिले पाहिजे. त्याच्या मागे मुकदमाचे असं तक्ता असे की तुम्हास गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच इतके तुमचे रोजचे काम पुरे करा. इस्रायल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यांस फारोच्या मुकदमे ने मार देऊन विचारले की तुम्ही नेहमी विटा करती तेवढी संख्या अलीकडे पुरे करीत नाही. तेव्हा इस्रायली लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले. इथे इस्रायलचे नायक लोक जाऊन फरोला मिळाले. हे नायक लोक कोण? हे तेच लोक होते मोशे आणि आहारोन जवळे जाऊन मिळाले आणि देवावर विश्वास केले आणि देवाला अंगीकार केले. तेच लोक. आपण आपल्या दासाशी अशी का वारतात? त्या लोकाला आपले स्टेटस माहीत आहे. आम्ही तुमचे दास आहे ना आणि दासावर तुमची दया असले पाहिजे. तुमचे प्रवर्तन काऊन आमच्याविषयी असे आहे. आपल्या दासास गवत देत नाही तरी ते आम्हास म्हणतात विठा करा. पहा आपल्या दासास मार मिळेल आहे पण दोष सारा आपल्या लोकांचाच आहे. तो म्हणाला तुम्ही आळशी आहा. आळशी 2 वेळा फारोना त्या लोकांना आळशी म्हटले. 100 वर्षापासून ते लोक त्यांची गुलामी करत आहे आणि काम करून घेत आहे आणि बघा त्या लोकाला का पद मिळत आहे? आळशी. निघा येथून आणि आपले काम करा. तुम्हाला गवत काही मिळणारच नाही आणि विटा तर नेहमीचे इतकेच करून दिले पाहिजेत. फारोचे हृदय कठीण झाले आणि तो इस्रायलविषयी कठीण झाला.
देव इस्रायली लोकांना सुटका आणण्यासाठी मोशेला पाठवले, पण इथं इस्रायली लोकांचे भार वाढतच जात आहे. देवाचे लेकरं एक गोष्टी माहीत केले पाहिजे. आपण देवाचे लेकरं आहे आणि देवाचे काम करत आहो. आपले चांगले घडले पाहिजे आणि आपली समृद्धी झाली पाहिजे, याच्यामध्ये काहीच विशेषता नाही. देवाचे काम आहे म्हणून सगळेच म्हणजे सगळंच चांगलं झाले पाहिजे असे काहीच नाही. काही प्रतिकूल परिस्थितीमधून देव आपल्याला चालवतो. इस्रायली लोकांना सोडवणे काही मोठी गोष्टी नाही, पण इस्रायलवर तर शासन करणारे मिस्री लोकांना बुद्धी सांगितले पाहिजे. फरोला शिक्षा द्यासाठी देव अजून फारोचे हृदय कठीण करत आहे. देवाला माहीत आहे का घडणार, यासाठी देव इथं अनुमती देऊन राहिले. आपले श्रमचे अनुभव वाढत असताना देवाला माहीत आहे, देव अजून त्याला अनुमती देतो. त्याच्यानंतर मिळणारा सुटका देवालाच माहीत आहे. यासाठी आपली परिस्थिती आपल्याला माहीत असताना देवाविषयी आपण भयभीत नाही होत आणि आपण कळवळत नाही. विटा व रोजचे काम यात तुम्ही काही कमी करीत काम नाही, असे इस्रायलचे नायकांस बजावण्यात आले. तेव्हा आपण फार पेचात आहो असे त्यांस लक्षात आले. फारोकडून निघाल्यावर त्यांस वाटेस मोशे व हारोन भेटले. ते लोक बाहेर वाट बघत होते का समाचार आहे. तेव्हा ते त्यांस म्हणाले, परमेश्वर तुम्हाला पाहून घ्यावे. फारोचे व त्याचे चाकरांस दृष्टीनं तुम्ही आम्हास किळवण्यासाठी केले आहे. आम्हास मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तरवरच दिली आहे. मग मोशे परमेश्वरकडं परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांस का पिल्ले आहे? मला तू त्याच्याकडं पाठवले ते काय म्हणून? मी तुझ्या नामेनं बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांची पीडित आहे. तू आपल्या लोकांचे सोडवणूक तर मुळीच केले नाही. किती काळाच्या नंतर सुटका मिळेन माहीत नसलेला मोशेला असे बोलणे काय आश्चर्याची गोष्टी नाही. देवा तू आपल्या लोकांना सुटका नाही दिले आणि वरून फारो त्यांच्याप्रती कठीण होऊन राहिले. देवा तून मला कशाला पाठवले, असे प्रश्न प्रत्येक ख्रिस्ती जे सेवामध्ये आहे, विश्वासी लोकांना आपल्या जीवनामध्ये असे प्रश्न येतो. मला कशाला वाचवले, कशाला माझे रक्षण केले, मी तुझ्या नावानं जगून राहिलं ना. देवा माझे वाईट का होते आणि माझ्यासोबत वाईटच कशाला होते. प्रत्येक विश्वासी अशा परिस्थितीमध्ये परीक्षामध्ये पडतो. देवावर तर विश्वास ठेवणे म्हणजे फुलाचा आणि चांगल्या मार्गामध्येच आपण जीवन जगेन, अशा भावनेतून प्रत्येक विश्वासी बाहेर निघले पाहिजे. देव या जगामध्ये विविध परिस्थितीतून आपल्याला चालवून त्याच्याद्वारा आपल्याला वेगळे वेगळे धडे शिकवतो. तो आपल्याला मजबूत आध्यात्मिक रीतीनं करतो. परीक्षेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये धीर आणि आशा, यासाठी देवाचे आश्चर्याचे कार्याला ओळखले पाहिजे म्हटले तर, यासाठी असफलता आणि सफलतापेक्षा याची नोंद करून आपण अभ्यास केले पाहिजे, असे आपल्याला इस्रायलचे इतिहास सांगतो. मोशे देवाला म्हणत आहे का तू आपल्या लोकांना सोडव. देवानं त्याला अगोदरच सांगितले होते का फारोचे हृदय कठीण होतील. शब्दाच्या द्वारा
करणे अलग गोष्टी आहे आणि अनुभवाचे द्वारा करणे अलग गोष्टी आहे. अनुभवामध्ये आल्यानंतर दबाव वेगळे असतो आणि त्या दबावामध्ये आपण विश्वास करून उभे राहिले पाहिजे. यासाठी मोशेच्या शब्दाच्या द्वारा आपण 23 वचनमध्ये 23 वचन इथं 5व्या अध्यायाचे संपवू.